पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे। चाकणपासून सिन्नरपर्यंत रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे। अमोल कोल्हे, सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होईल। नाशिक पुणे रेल्वेसाठी हे आंदोलन केलं जात आहे। रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्याला नागरिकांचा तीव्र आक्षेप आहे आणि त्यासाठीच त्यांनी हे आंदोलन सुरू केलंय। नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्गासाठी आज चक्का जाम आंदोलन हे केलं जात आहे। नारायणगावमधील जीएमआरटीचं कारण देत रद्द केलेला मार्ग पूर्ववत करा अशी त्यांची मागणी आहे आणि त्याच मागणीला घेऊन त्यांनी हे आंदोलन सुरू केले। चाकणपासून सिन्नरपर्यंत ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन होत आहे। जुन्नर तालुक्यात खासदार अमोल कोल्हे, त्याचबरोबर संगमनेर, हिवरगाव, पावसा इथल्या टोल नाक्यावर बाळासाहेब थोरात, तर सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा इथे समृद्धी महामार्गावर सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात आंदोलन होत आहे। तर नाशिक पुणे रेल्वेसाठी हे चक्काजाम आंदोलन, हातामध्ये फलक घेऊन हे आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरलेत। पुणे आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित सेमी हायस्पीड रेल्वेच्या मार्गावरून आता हा संघर्ष पेटलाय। सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामुळे नाशिक पुणे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे। हजारोंच्या संख्येनं इथे आंदोलक आणि नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहेत। हातामध्ये त्यांनी फलक सुद्धा घेतलेले आहेत। आपल्या मागण्या पूर्ण करा या त्यांच्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी चक्काजाम आंदोलन केलं जातं आणि याचा परिणाम तिथल्या वाहतुकीवर सुद्धा झालेला आहे। अभी नाही तो कभी नाही असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आपली मागणी पूर्ण करा अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत सिन्नरमधून। सागर, सिन्नरमधली ही दृश्य आपल्याला दिसत आहेत। मोठ्या संख्येनं आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत। वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय। मागणी एकच आहे की पुणे नाशिक रेल्वे ही आपल्याला उपलब्ध व्हायला हवी। नक्कीच, खरं तर आता या सिन्नर परिसरामध्ये हे आंदोलन सुरू आहे। रास्ता रोको करण्यात आलेला आहे। अनेक आंदोलक आता रस्त्यावरती बसलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की दोन्ही बाजूचा जो मार्ग आहे तो सध्या आता बंद करण्यात आलेला आहे, कारण जो रेल्वे मार्ग या नाशिकहून पुण्याच्या दिशेने प्रस्तावित होता तो जुन्या मार्गानेच करावा अशी प्रमुख मागणी ह्या आंदोलनकर्त्यांची आपल्याला पाहायला मिळत आहेत। हातामध्ये झेंडे घेतलेत। अभी नाही तो कभी नाही अशा पद्धतीचा बोर्ड जे आहेत ते हातात घेण्यात आलेले आहे। एकच मागणी, नाशिक पुणे रेल्वे सरळ मार्गच अशा पद्धतीचे पोस्टर जे हातात घेतल्यात आपल्याला पाहायला मिळत आहे। हे सगळे आंदोलक सध्या रस्त्यावरती बसलेले आहेत। दुतर्फा दोन्ही बाजूने रस्त्यावरती बसले, रास्ता रोको करण्यात आलेला आहे। एकच मागणीसाठी हे संपूर्ण आंदोलन होताना पाहिलं गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक पुणे जो रेल्वे मार्ग व्हावा यासाठी मागणी होत असताना अजून देखील ती झालेली नाही आहे। काही आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। आपली खरं तर रेल्वे चालू व्हावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून हा जो मार्ग आहे तो प्रलंबित आहे। काय आपल्या प्रमुख मागण्या आहेत? आमची प्रमुख मागणी ही आहे की नाशिक पुणे रेल्वे दोनदा भूसंपादन झाली होती, तरी पण राजकीय दोषापोटी हिचा मार्ग बदलण्यात आला आणि लांबून नेण्यात आली। जी रेल्वे जवळून जात होती ती लांबून नेण्याचं कारण काय? ही रेल्वेमुळे आमच्या जे मुलाबाळांनी जे स्वप्न पाहिले होते त्याचा संपूर्ण भंग झाला आहे। हे आम्ही रेल्वेचं आंदोलन आमचे राजाभाऊचे खासदार आणि दादा सत्यजित दादा, नामदार साहेब बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रेल्वेचं आंदोलन करत आहोत। ही रेल्वे झाल्याशिवाय आम्ही कोणत्याही परिस्थितीत शांत बसणार नाही, हे आम्ही तुमच्या मार्फत सर्व जनतेला आवाहन करतो। तर रेल्वे व्हावीत अशी पद्धतीची मागणी आहे। आपल्याबरोबर एक आंदोलक आहे ज्याने थेट गळ्यामध्ये जे लहान मुलांचे जे रेल्वे असतात त्या पद्धतीचे रेल्वे जे आहेत ते गळ्यात घातलेले आहेत। रेल्वे व्हावी या खरं तर ही मागणी घेत हा आंदोलक सध्या रस्त्यावरती बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर ती रेल्वे व्हावी अशी पद्धतीची मागणी आहे। नाशिक पुणे ही रेल्वे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत। मार्ग ठरलेला आहे, पण तुमची नेमकी मागणी काय? जुन्याच मार्गावरून ही रेल्वे रूळ तयार व्हावा की रेल्वे मार्ग? जो जुना मार्ग आहे त्या मार्गानेच रेल्वे तयार व्हावी। रेल्वे ही नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, चाकण, पुन्हा मार्गेच गेली पाहिजे। यामुळे या ठिकाणी जे शेतकरी आहेत, तरुण वर्ग आहे, याला या मोठ्या प्रमाणावर या रेल्वेचा फायदा होणार आहे। रेल्वे जी जुना मार्ग आहे त्या मार्गेच व्हावी अशी आमची सर्व तरुणांची, शेतकऱ्यांची व सर्वसामान्यांची इच्छा आहे। या ठिकाणी आज आम्ही कुठलाही पक्ष, पार्टी, राजकीय मतभेद न बघता या ठिकाणी सर्व पक्षीय, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी या
रेल्वेसाठी सहभागी झालेलो आहोत. खरं तर याच बघितलं आपण ते सगळे आंदोलक आता आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की रेल्वे व्हावी या पद्धतीने ही मागणी यांची होते. खरं तर अनेक वर्षांपासून हा मार्ग जो आहे तो प्रलंबित आहे. अनेक वेळा आंदोलनं झाली, त्याबरोबर ती निवेदन देऊन झाले, तरी देखील हा जो मार्ग आहे तो प्रलंबित आहे. मागण्या मंजूर होत नाहीये. त्यासाठी हे शेतकरी आता आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला बघितलं तर दुसऱ्या बाजूला देखील अनेक लोक हे रस्त्यावरती उतरून आहेत आणि आपल्या आंदोलनावरती ठाम पाहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डोक्यावरती नाशिक पुणे रेल्वे अशा पद्धतीने लिहिलेली टोपी घातलेली आहे आणि हे संपूर्ण हा जो मार्ग आहे तो आता पूर्णपणे बंद करून रस्त्यावरती बसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की हा रस्ता पूर्णपणे बंद आहे. तर पोलिसांचा मोठा फौज फाटा जो आहे तो इथे तैनात करण्यात आलेला आहे. हातामध्ये लाल कलरचे झेंडे घेण्यात आलेले आहे. डोक्यावरती नाशिक पुणे रेल्वे असल्याचा टोप्या देखील घालण्यात आलेला आहे आणि दोन्ही बाजूचे रस्ते जे आहेत ते आता सध्या बंद करण्यात आलेले आहेत. इथे चक्का जाम आंदोलन सुरू झालेलं आहे. इथे जर दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की खासदार राजाभाऊ वाजे असेल, सत्यजित तांबे असेल, हे आता सध्या ह्या सगळ्या आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना पाहायला मिळत आहेत. राजाभाऊ स्वतः या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत आणि आपण बघू शकतो की सगळे जे आंदोलक आहेत आता हे सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत. स्वतः सत्यजित तांबे या सगळ्या आंदोलकांना संबोधित करतायत. या नाशिक वरून रेल्वे ही जाते, ही नाशिक त्याचबरोबर ती नगर आणि त्याचबरोबर पुणे या सगळ्या ठिकाणून औद्योगिक पद्धतीने या ठिकाणी विकास होऊ शकतो अशा पद्धतीची माहिती जी आहे ती आंदोलनकर्त्यांकडून देताना पाहायला मिळत आहेत. यात लहानग्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळेच जे आंदोलक जे आहेत ते आता यामध्ये सामील होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की हा संपूर्ण दोन्ही बाजूचा मार्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि आता सध्या हे आंदोलन सुरू आहेत. काही आंदोलक देखील अजून रस्त्यावरती बसलेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. तुम्ही सध्या पूर्ण रस्ता बंद करण्यात आलेला आहे. या रस्ता बंद करून आपल्याला असं वाटतंय आपल्या मागण्या पूर्ण होऊ शकतील म्हणून? होऊ शकतात ना, सर्व एकत्र आले तर होऊ शकतात. शांतपणे आंदोलन करून आणि अशा प्रकारे होऊ शकतात. आतापर्यंत आपल्या देशात पण झालेले आहे असे. काय वाटतं आपण हे भांडल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. आपण भांडण केलंच पाहिजे आणि आपल्या फायद्याच्या दृष्टीने चांगलं आहे ते, असं आमची इच्छा आहे बुवा शेतकऱ्यांची. आणि समजांची गैरसोय दूर होईल असं आमचं मत प्रामाणिक. खरं तर अवघे 150 किलोमीटरचा हा डिस्टन्स आहे जो नाशिकहून पुण्याचा आहे आणि जर ह्याच रस्त्यावरतून जर गेलं तर तब्बल 6 ते 7 तास नाशिकहून पुण्याला जाताना लागतात. मात्र जर हा रेल्वे प्रकल्प सुरू झाला तर अवघे 2 ते 2.5 तासामध्ये नाशिकहून पुण्याचा जो वेळ आहे तो वाचणार आहे आणि त्यामुळे हा रेल्वे व्हावी अशी जी मागणी आहे ही सध्या आंदोलनकर्त्यांची पाहायला मिळते. यामध्ये सत्यजित तांबे असेल, त्याचबरोबर ती खासदार राजाभाऊ वाजे असतील, हे सगळेजण या सध्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. सत्यजित तांबे ह्या सगळ्या आंदोलकांना संबोधित करताना पाहायला मिळत आहेत. आणि आता सध्या बघितलं तर नाशिक परिसरात असलेल्या सिन्नरचा हा जो हायवे आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. सुद्धा नाशिकच्या ह्याच भागामध्ये सध्या आता आंदोलन सुरू आहे. स्वतः सत्यजित तांबे असेल, त्याचबरोबर काही आंदोलक आता ह्या सगळ्यांमध्ये पूर्ण आंदोलकांना संबोधित करताना पाहायला मिळत आहेत. आपल्या मागणीवरती ठाम असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी आणि तिथल्या घेतलेल्या आढाव्यासाठी.